नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज हळद शेतीमालाचं जे बीट होत आहे दुकानवर, त्या बीटामध्ये हळदीचे काय बाजार भाव गेलेले आहेत पाहूयात. कारण एक 5-7 दिवसाच्या सुट्टीनंतर हळद बाजारभाव दिसत आहेत. तर या गाडीचा बाजारभाव गेला 16,625 रुपये. ही गाडी विकलेली आहे 17,000 रुपये. 17,000 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 17,300 रुपये या गाडीचा. 16,175 रुपये ही गाडी विकली. 17,750 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 17,750. 16,500 रुपये. 16,500. 16,100. 16,100. 16,300. 16,500 हा मोकळा गट्टा घेतला आहे. या गाडीचा बाजारभाव झाला आहे 16,300 रुपये. 16,300. 16,700 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 16,700 रुपये. गाडी विकलेली आहे 16,200 रुपये. 16,200. हा गट्टा विकला आहे 15,375. 15,375. 16,500 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. 16,500. 16,500. लाईव्ह बीट सुरू आहे. $16,300 रुपये. 15,000 रुपये हा गट्टा विकला आहे. 16,400 रुपये मुकरा गट्टा. 16,400. 16,700 रुपये ही गाडी विकलेली आहे. 16,700. 16,075 रुपये या गट्ट्याचा बाजारभाव झाला आहे. 16,075. 16,450 रुपये ही गाडी विकली. 16,450. 14,555 रुपये ही गाडी विकलेली आहे. 16,725 रुपये या गाडीचा बाजारभाव आहे. 16,725. 16,175 ही गाडी विकली. 16,175 रुपये. 200, 25, 50, 75, 75, 300, 300, 300, 300. 16,000 रुपये. 16,000, 16,025, 50, 100, 25, 50, 75, 200, 25, 50, 50, 50, 50 टाका. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज हळदीचं बीट झालं. आणि बीटामध्ये हळदीचे बाजारभाव पाहिले तर गाडीचे बाजारभाव सरासरी 16,000च्या वर जात आहेत. आणि गठ्ठ्याचे पण बाजारभाव 15,500 ते 16,000पर्यंत जात आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.